लिंबू चोरी करणाऱ्याविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल। भडगाव तालुक्यातील बांबरोड बुद्रुक येथील शेतकरी अशोक सदाशिव पाटील यांचे शेतात दिनांक 4 एप्रिल रोजी शेतातील लिंबूच्या बागामध्ये लिंबू चोरी होत असल्याची माहिती त्यांना मिळताच भट्टगाव शिवारात त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले तेव्हा त्या ठिकाणी गावातील इतर शेतकरीही जमलेले होते। अशोक पाटील व जमलेले इतर सर्वजण त्यांचे शेतात लिंबाच्या बागात घुसून पाहिले असता त्यांना गावातीलच मनोज पाटील हा लिंबाच्या बागमध्ये 20 किलो लिंबू तोंडून एका थैलीमध्ये घेऊन बसलेला दिसल्याने गावातील जमलेल्या लोकांनी त्यास पकडून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता माझ्याजवळ असलेली मोटरसायकल ही लिंबाच्या बागाच्या बांधावर लावलेली आहे, तसेच माझ्यासोबत प्रकाश पाटील हा देखील होता, त्याच्या ताब्यात 80 किलो लिंबूची थैली होती, तो तुम्हाला बघून लिंबूची ती थैली घेऊन पळून गेला असे त्याने सांगितल्याने शेतकरी अशोक पाटील व गावातील जमलेल्या लोकांनी त्यास व त्याच्याजवळ असलेली मोटरसायकल भडगाव पोलीस स्टेशनला आणली होती। यात 10,000 रुपये किमतीचे 100 किलो लिंबूचे शेतकरी अशोक पाटील यांच्या मालकीचे नुकसान झाले आहे अशी फिर्याद शेतकरी अशोक पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून संशयित मनोज पाटील व प्रकाश पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळाहून 2,000 रुपये किमतीचे 2 लिंबू व 25,000 रुपये किमतीची मोटरसायकल भडगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहेत। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव।